हॅलो मित्रांनो, कसे आहात? अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर हॅलो मित्रांनो, आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो. तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओला लाईक करा. तर आज अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर डिजिटलच्या युगात डिजिटलच्या स्वरूपात ई चलन झालं तर तुम्ही कसे भराल, काय काय नियम आहेत ते सगळे आपण यामध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पोस्ट आहे. पोस्टामध्ये सगळी माहिती आहे. तर तुमच्या गाडीवरील दंड किती आहे, ऑनलाईन चेक आणि भरून टाका. ठीक आहे, चेक करा आणि भरून टाका. ठीक आहे. तर तुमच्या गाडीवर दंड असेल तर कसं भरायचं, काय काय नियम आहेत, काय काय ते सगळं बघूया आपण. ई चलन म्हणजे नेमकं काय ते पहिला समजून घेऊया आपण. ई चलन ही वाहतूक विभागाची एक डिजिटल प्रणाली आहे जी नियम मोडणाऱ्या वाहन चालकावर तत्काळ दंड आकारते. मित्रांनो, तुम्ही जर खालील गोष्टी केल्या तर तुमच्या वाहन क्रमांकावर ई चलन नोंदवला जाऊ शकतो. तर ई चलन कुठल्या स्वरूपात तुम्हाला आकारला जातो किंवा कुठले नियम तोडल्यावर आकारले जाते ते आपण बघणार आहोत. पहिला आहे सिग्नल तोडणे. सिग्नल तोडल्यावर तुम्हाला ई चलन बसेल. हेल्मेट किंवा सीट बेल्ट न वापरणे, ओव्हर स्पीडिंग किंवा चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालवणे, ह्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला दंडाची नोटीस येऊ शकते. पण ह्याची माहिती वेळेवर मिळाली नाही तर काळजी नको, तुम्ही आरटीओ चलन चेक ऑनलाईन सुविधेद्वारेही कधीही तपासू शकता. ठीक आहे. तर ई चलन ऑनलाईन कसा तपासाल? तुमच्या गाडीवरील दंड तपासणं आता खूप सोपं झालं आहे. फक्त खालील स्टेप फॉलो करा. अधिकृत संकेतस्थळ हे वेबसाईट मी तुम्हाला देतो, डिस्क्रिप्शन मध्ये देतो किंवा कमेंट बॉक्स मध्ये देतो. तिथून तुम्ही हे यावरती डायरेक्ट क्लिक करून जाऊ शकता. ठीक आहे. तर या साईडला भेट द्या. तुमचा वाहन क्रमांक टाका, चलन क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका. तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकून पडताळणी करा. ई चलन आहे का नाही तपासण्यासाठी हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. तर स्क्रीनवर तुमच्या चलन स्टेटसची संपूर्ण माहिती दिसेल, ज्यात उल्लंघनाचा प्रकार आणि दंडाची रक्कम नमूद असेल. ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की तुम्ही घरी बसून काही मिनिटात सर्व माहिती मिळवू शकता. दंड ऑनलाईन कसा भराल? दंड ऑनलाईन कसा भराल हे महत्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, दंड तपासल्यानंतर तो भरणंही तितकंच सोपं आहे. परिवहन चलन पोर्टलवर खालील स्टेप फॉलो करा. पोर्टलवर वाहन क्रमांक किंवा चलन क्रमांक टाकून गेट डिटेल्सवर क्लिक करा. तुमच्या चलनाची माहिती तपासा. पे नाव पर्याय निवडा. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI यापैकी कोणताही पर्याय निवडून पेमेंट करा. पेमेंट पूर्ण झाल्यावर तुम्हाला डिजिटल रिसिट मिळेल. ती डाउनलोड करून ठेवा, कारण ती भविष्यात कामी येऊ शकते. दंड न भरल्यास काय होईल? जर तुम्ही ट्रॅफिक चलन ऑनलाईन 3 महिन्यात न भरलात तर खालील गंभीर परिणामांना सामोरे जावं लागू शकतात. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकतं. तुम्हाला न्यायालयीन कारवाईला तोंड द्यावं लागू शकतं. तुमच्या व्हेजिकल इन्शुरन्स क्लेम नाकारला जाऊ शकतो. पुढील वेळी मोठा दंड भरावा लागू शकतो. म्हणूनच वेळीच दंड भरून आवश्यक त्रास टाळा. वाहन चालवताना कोणकोणती कागदपत्रे ठेवावीत? ठीक आहे. रस्त्यावर गाडी चालवताना काही कागदपत्र सोबत असणं बंधनकारक आहे. यामुळे तुम्ही दंडापासून वाचू शकता. वैध ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाची नोंदणी क्रमांक आणि RC बुक, वैध इन्शुरन्स पॉलिसी, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आणि PUC सर्टिफिकेट. सुरक्षित वाहन चालवा, नियम पाळा. मित्रांनो, वाहतूक नियमाचं पालन करणं हे प्रत्येक वाहन चालकाचं कर्तव्य आहे. रस्त्यावरील कॅमेरा तुमच्या प्रत्येक कृतीवर नजर ठेवतात आणि नियमभंग झाल्यास ई चलन तत्काळ जारी करतात. त्यामुळे तुमच्या गाडीवरील दंड वेळोवेळी तपासा आणि ई चलन ऑनलाईन सुविधेचा वापर करा. सुरक्षितपणे गाडी चालवा, नियमाचं पालन करा आणि स्वतःसह इतरांचंही आयुष्यही सुरक्षित ठेवा. ई चलन ऑनलाईन तपासण्याची आणि भरण्याची सोपी प्रक्रिया आपण बघणार आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गाडीवरील दंड किती आहे ऑनलाईन चेक करू शकता. ठीक आहे मित्रांनो, तर चला मी प्रॅक्टिकली करून दाखवत आहे तुम्हाला. ई चलनवर या साईटवर क्लिक करायचं आहे. तर साईट ओपन होऊ द्यायचं आहे.
ठीक आहे, प्रॅक्टिकल बी करून बघणार आहोत. तर ओपन झालेलं आहे. गेट चलन डिटेल्सवर इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर चलन नंबर असेल तर चलन नंबर, व्हिजिकल नंबर किंवा DL लायसन नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन नंबर टाकायचा आहे. ते इथं टाकायचं आहे. हे कॅपच्या बरोबर इथं टाकायचं आणि गेट डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमची माहिती मिळून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या साईटवरती तुमचे ई चलन भरू शकता किंवा तपासू शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तर तोपर्यंत धन्यवाद.